नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या पॉडकास्टमध्ये म्हणजे मागील पॉडकास्टमध्ये आपण वॉरेन हस्टिंगबद्दल माहिती बघितली. त्यांचा कार्यकाळ काय ठरला? हा 1772 ते 1785 दरम्यान ठरला. कोणाचा? वॉरेन हस्टिंगचा. परंतु आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण लॉर्ड कॉर्नवॉलिसबद्दल माहिती बघणार आहोत. कोणाबद्दल? तर लॉर्ड कॉर्नवॉलिसबद्दल. त्यांचा कार्यकाळ काय होता? तर त्यांचा कार्यकाळ 1786 ते 1793 दरम्यानचा होता. कोणता होता? 1786 ते 1793 दरम्यानचा. मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या जीवनाबद्दल बघायचं झालं असं त्यांचा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचा जन्म हा इंग्लंडच्या उमराव घराण्यात 1738 मध्ये झाला होता. म्हणजे काय? तर इंग्लंडच्या उमराव किंवा राजेशाही घराण्यात 1738 मध्ये झाला होता. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात इंग्लंडचा सरसेनानी म्हणून कॉर्नवॉलिस होता. कोण होता? इंग्लंडचा सरसेनानी कॉर्नवॉलिस होता. कोणत्या? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात. परंतु पराभूत झाल्याने काय? तर तिथे त्यांचा पराभूत झाला. म्हणून पराभूत झाल्याने कॉर्नवॉलिसने यॉर्क टाउन येथे अमेरिकन सैन्यासमोर शस्त्र खाली ठेवले आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती आयर्लंडमध्ये झाली. कुठे झाली लॉर्ड कॉर्नवॉलिसची नियुक्ती? तर आयर्लंडमध्ये झाली. कधी? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात हारल्यावर. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हरल्यानंतर त्यांची नियुक्ती ही आयर्लंडमध्ये झाली. 1786 मध्ये कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात पाठवण्यात आले. कधी? आयर्लंडवरून 1786 मध्ये कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात पाठवण्यात आले. त्यावेळी कायद्यात दुरुस्ती करून गव्हर्नर जनरलला 2 खास अधिकार देण्यात आले. त्यावेळी काय झालं? कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि त्यांना 2 खास अधिकार देण्यात आले. आता ते अधिकार कोणते? तर एक म्हणजे सेनापतीचा अधिकार. म्हणजे काय? तर कॉर्नवॉलिस हा सेनापती झाला. म्हणजे काय? तर सेनापतीचा अधिकार. आणि दुसरा म्हणजे काय? विशेष प्रसंगी काउन्सिलच्या बहुमताला दूर सारण्याचा अधिकार. म्हणजे त्यांना काय? तर काउन्सिलच्या बहुमताला दूर करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना देण्यात आला. या 2 अधिकारांमुळे किंवा या 2 जबाबदाऱ्यांमुळे कॉर्नवॉलिसवर कोणती परिस्थिती निर्माण झाली? तर एक समाधानकारक भूमी कर व्यवस्था निर्माण करणे, कंपनीचा व्यापार विभागाची पुनर्संघटन करणे अशी आव्हानात्मक कामे जी होती ती कॉर्नवॉलिसच्या समोर उभी थाटली. काय? तर एक समाधानकारक भूमिकर व्यवस्था निर्माण करणे आणि कंपनीचा व्यापार विभागाचे पुनर्संघटन करणे अशी आव्हानात्मक कामे कॉर्नवॉलिस समोर आली. आता इथे काही गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. बघा, पिट्स इंडिया ॲक्ट 1784च्या तरतुदीनुसार गव्हर्नर जनरलवर भारतात पुढील धोरण राबवण्याची जबाबदारी देण्यात आली. आता ते धोरण कोणते होते ते बघूया. बघा, कधी देण्यात आली? पिट्स इंडिया ॲक्ट 1784च्या तरतुदीनुसार गव्हर्नर जनरलवर. म्हणजे ते काय? तर कॉर्नवॉलिसवर सुद्धा ती जबाबदारी येणार होती. आता ती कोणती होती ते बघूया. बघा, या कायद्यात म्हणजे त्या पिट्स इंडिया ॲक्ट 1784 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार या कायद्यात अधोरेखित करण्यात आलेल्या शांतता व नाविस्ताराच्या धोरणानुसार भारतात कंपनीच्या सत्तेचा विस्तार करण्यापासून प्रवृत्त राहणे. काय होतं? कंपनीच्या सत्तेचा विस्तार करण्यापासून म्हणजे सत्ता विस्तारता येणार नाही, सत्तेचा विस्तार करण्यापासून प्रवृत्त राहणे. सोबतच ब्रिटिश हितसंबंधाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली युद्ध वगळता इतर कोणतेही युद्ध करू नये. म्हणजे काय? तर ब्रिटिशांचे ज्यामध्ये हितसंबंध असेल किंवा ज्यामध्ये ब्रिटिशांचं संरक्षण असेल अशीच युद्ध करायची, त्याविरुद्ध कोणतेही युद्ध करू नये. आणि जमीन महसूल व्यवस्थेची समाधानकारक पद्धती शोधून काढणे. म्हणजे काय? जो जमिनीतून महसूल घेतला जातो जमीनदारांकडून किंवा शेतकऱ्यांकडून जो महसूल घेतला जातो त्याची समाधानकारक पद्धत शोधून काढणे. त्यामुळे त्यांचं कार्य काय ठरलं? म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्यासमोर जी आव्हाने होती त्यामध्ये हे महत्त्वाचं कार्य काय ठरलं किंवा त्यांनी महत्त्वपूर्ण हे कार्य पार पाडलं ते म्हणजे कोणतं? तर मुलकी सेवेतील सुधारणा. म्हणजे काय? तर मुलकी सेवेतील सुधारणा म्हणजेच काय? तर कॉर्नवॉलिसने कंपनीच्या मुलकी सेवेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लाच घेणे, काय म्हटलं मी? लाच घेणे आणि देणग्या स्वीकारणे तसेच खासगी व्यापार करणे यावर बंदी घातली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, बघा मित्रांनो, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लाच घेणे, देणग्या स्वीकारणे आणि खासगी व्यापार करणे यावर बंदी घातली. त्याने प्रत्येक अधिकाऱ्याला भारतातून परतताना शपथेवर आपली संपत्ती जाहीर करण्याचे बंधन घातले. काय म्हटलं मी? भारतातून परतताना म्हणजे भारतातून परत आपल्या देशात जाताना शपथेवर आपली संपत्ती जाहीर करणे, म्हणजे जेवढी संपत्ती त्याने इथे गोळा केली आहे किंवा जेवढी संपत्ती त्याच्याजवळ आहे ती जाहीर करण्याचे बंधन घातले. आणि या नियमाला विरोध करणाऱ्याला काही उच्च अधिकाऱ्यांना बडतर्फही केले. म्हणजे ज्यांनी या नियमांना विरोध केला किंवा ज्यांनी या शपथ घेण्यात किंवा हे सर्व संपत्ती त्यांच्याजवळ आहे हे सांगण्यात विरोध केला त्यांना नोकरीवरून काढून टाकलं किंवा त्यांना बडतर्फ केलं. कॉर्नवॉलिसने कलेक्टरचा पगार 1500 रुपये प्रतिमाह तर रेसिडेंटचा पगार 5000 रुपये प्रतिमाह इतका केला. तसेच कलेक्टरला एकूण जमा महसुलाच्या 1% कमिशन देण्यात आले. बघा, किती देण्यात आले? 1% कमिशनही देण्यात आले. प्रशासनाचे युरोपीयकरण सुद्धा कॉर्नवॉलिसने केले. काय केले? प्रशासनाचे युरोपीयकरण सुद्धा केले. आता युरोपीयकरण म्हणजे काय? तर कॉर्नवॉलिसने वांशिक भेदभावाच्या मतांना प्रभावित होता प्रत्येक भारतीय व्यक्ती भ्रष्ट असल्याचे असे मत होते. म्हणजे कॉर्नवॉलिसचे काय मत होते? तर प्रत्येक भारतीय व्यक्ती भ्रष्ट होते. कारण की काय? कॉर्नवॉलिस हा वांशिक भेदभाव जास्त मानायचा. काय होता? वांशिक भेदभाव जास्त मानायचा. त्यानुसार प्रत्येक भारतीय व्यक्ती हा भ्रष्ट असल्याचे मत होते. त्यामुळे त्याने प्रशासनातील सर्व उच्च पदे हे युरोपियन व्यक्तीसाठी संरक्षित ठेवली किंवा युरोपियन व्यक्तीसाठी आरक्षित ठेवली. कॉन्व्हेंट
सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा ही जी परीक्षा होती ही भारतीयांसाठी बंद करण्यात आली. ती फक्त इंग्रजांसाठी सुरू ठेवली, परंतु कॉन्व्हर्टेड सिव्हिल सर्व्हिस ही भारतीयांसाठी बंद करण्यात आली. सोबतच त्याने मुलकी सेवेतील सदर अमीन किंवा त्याला डेप्युटी कलेक्टर असंही म्हणू शकतो. डेप्युटी कलेक्टर या पदावरील पदे हे भारतीयांना खुली नव्हती, म्हणजे ही भारतीय या पदावर येऊ शकत नव्हते. आणि अशा प्रकारे कॉर्नवॉलिसने प्रशासनाचे युरोपीयकरण केले. म्हणजे काय तर वांशिक भेदभाव साधून किंवा वांशिक भेदभावाला मध्यवर्ती ठेवून त्याने भारतीयांना अनेक दरवाजे बंद करून टाकले. भारतीयांसाठी प्रशासनात येणारे अनेक दरवाजे बंद करून टाकले. म्हणून याने भारतीयांचे किंवा प्रशासनाचे युरोपीयकरण केले. सोबत त्यांनी व्यापारी सुधारणा काय केल्या ते बघूया. बघा, कॉर्नवॉलिसने कंपनीच्या व्यापारी खात्यात खूप भ्रष्टाचार होता, त्यामुळे कॉर्नवॉलिसने व्यापारी खात्यात सुधारणा केल्या. आता त्या कोणत्या सुधारणा होत्या तर बोर्ड ऑफ ट्रेडच्या सदस्यांची संख्या, काय म्हटलं मी, बोर्ड ऑफ ट्रेडच्या सदस्यांची संख्या ही पहिले किती होती, पहिले 11 होती आणि त्यानंतर त्यांनी 5 केली. काय म्हटलं मी, पहिले 11 होती त्यानंतर किती केली, 5 केली. कोणाची, बोर्ड ऑफ ट्रेडच्या सदस्यांची संख्या. म्हणजे काय, ज्यांच्या थ्रू व्यापार चालायचा, ज्यांच्या थ्रू व्यापार पुढे जायचा त्यांचे सदस्यांची संख्या ही 11हून 5 केली. कॉन्ट्रॅक्टरकडून माल विकत घेण्याची पद्धत रद्द करण्यात आली. म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्टरकडून जो डायरेक्ट माल घेतला जात होता ती पद्धत रद्द करण्यात आली. त्या जागी व्यापारी रेसिडेंट व एजंटकडून माल विकत घेण्याची पद्धत सुरू करण्यात आली. म्हणजे डायरेक्ट व्यापाऱ्यांकडून पैसा घ्यायचा, माल जो आहे तो व्यापाऱ्यांकडून घ्यायचा. म्हणून त्या जागी व्यापारी रेसिडेंट व एजंटकडून माल विकत घेण्याची पद्धत ही सुरू करण्यात आली. सोबतच म्हणजे ह्या ज्या व्यापारी सुधारणा तर त्यांनी केल्या, परंतु काही महसूल सुधारणा सुद्धा केल्या. तर महसुली सुधारणा कोणत्या केल्या तर कॉर्नवॉलिसने जुन्या कमिटी ऑफ रेव्हेन्यूचे नामांकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू असे केले. काय केले, जुन्या कमिटी ऑफ रेव्हेन्यूचे नामांकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू असे केले. कोणी, कॉर्नवॉलिसने. त्याच्याकडे कलेक्टरच्या कामाचे परीक्षण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. कोणावर तर कमिटी ऑफ रेव्हेन्यूचे नामांकन जे बोर्ड ऑफ रेव्हेन्यू केले होते त्यांच्यावर, म्हणजे जे बोर्ड ऑफ रेव्हेन्यूमध्ये जेवढे सदस्य असतील त्यांच्यावर कलेक्टरच्या कामाचे, म्हणजे कलेक्टर काय काम करतोय, तो बरोबर काम करतोय किंवा नाही यांच्या कामाचे परीक्षण करण्याची जबाबदारी ही टाकण्यात आली. सोबतच महसूल जिल्ह्यांची संख्या ही 36हून 23 इतकी कमी करण्यात आली. म्हणजे ज्या जिल्ह्यातून महसूल येत होता ते जिल्हे पहिले किती होते, ते 36 होते, त्यांची संख्या कमी करून ही 23 करण्यात आली. सोबतच मित्रांनो, कॉर्नवॉलिसने जमीन महसूल, काय म्हटलं मी, जमीन महसूल जमा करण्याच्या पूर्वीच्या वार्षिक बंदोबस्त, म्हणजे पूर्वी कोणती पद्धत चालायची, वार्षिक बंदोबस्त व्यवस्था चालायची, त्याच्या जागी फेब्रुवारी 1790 मध्ये, कधी, फेब्रुवारी 1790 मध्ये दरवार्षिक बंदोबस्त, काय तर दरवार्षिक, पूर्वी कोणती चालायची फक्त वार्षिक बंदोबस्त, त्याच्या जागी दरवार्षिक बंदोबस्त व्यवस्था घोषित केली. आणि त्यासाठी जमीनदार आणि इतर मध्यस्थी, काय तर जमीनदार आणि इतर मध्यस्थी यांना जमिनीचे मालक केले. काय केलं, शेतकऱ्यांकडून किंवा ज्यांच्याकडून जमिनी होत्या त्या घेऊन जमीनदार आणि इतर मध्यस्थी यांना जमिनीचे मालक केले. आणि कॉर्नवॉलिसने बंगाल व बिहारमध्ये मार्च 1793, कधी 22 मार्च 1793 रोजी दशवार्षिक व्यवस्था ही कायमस्वरूपी घोषित केली. काय केली, दशवार्षिक व्यवस्था ही कायमस्वरूपी घोषित केली. आणि त्याच दशवार्षिक व्यवस्थेला आज आपण कायमधारा पद्धत म्हणून ओळखतो. काय ओळखतो, कायमधारा पद्धत किंवा त्याला जमीनदारी पद्धत असे सुद्धा म्हणतात. कोणी सुरू केली, कॉर्नवॉलिसने. कुठे, बंगाल आणि बिहारमध्ये, कधी 22 मार्च 1793 मध्ये. त्यालाच काय म्हटलं जायचं, दशवार्षिक व्यवस्था. त्यालाच कायमस्वरूपी करण्यात आलं आणि त्याला काय नाव देण्यात आलं, कायमधारी पद्धत किंवा त्यालाच जमीनदारी पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो, कॉर्नवॉलिसने काही न्यायिक सुधारणा सुद्धा केल्या होत्या. काय केल्या होत्या, न्यायिक सुधारणा सुद्धा केलेल्या होत्या. आता त्या न्यायिक सुधारणा कोणत्या होत्या हे आपण बघूया. कॉर्नवॉलिसने न्यायिक सुधारणेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रतिकार, म्हणजे काय तर जिल्ह्यामध्ये जेवढे सुद्धा प्रतिकार होते ते कोणाच्या हाती आणले तर कलेक्टरच्या हाती आणले. म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रतिकार हे कलेक्टरच्या हातात केंद्रित करण्यात आले. आणि 1787 मध्ये कलेक्टरला दिवाणी अदालतमध्ये न्यायाधीश नेमून, म्हणजे काय तर कलेक्टरलाच दिवाणी अदालतमध्ये न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. कधी, 1787 मध्ये. दिवाणी न्यायालयात, कशात, दिवाणी अदालतमध्ये न्यायाधीश म्हणून नेमून त्यांना अधिक न्यायिक अधिकार देण्यात आले. कोणाला, कलेक्टरला. आणि 1790 ते 1792 मध्ये भारतीय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा फौजदारी अदालत रद्द करण्यात आली व त्याच्या जागी युरोपीय न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली 4 सर्किट न्यायालय स्थापन करण्यात आले. काय करण्यात आले, 4 सर्किट न्यायालय स्थापन करण्यात आले. कोणाच्या जागी, 4 युरोपीय न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली. कोणाच्या तर युरोपीय न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली 4 सर्किट न्यायालय स्थापन करण्यात आले. सोबतच मुर्शिदाबाद, कुठे, मुर्शिदाबादच्या सदर निजामत अदालतच्या जागी, कुठे तर निजामत अदालत तिथे जी होती तिथे त्याच्या जागी कलकत्त्याला तशाच प्रकारचे न्यायालय स्थापन करण्यात आले. त्यासाठी गव्हर्नर जनरल व त्याच्या कार्यकारी सदस्यांचा समावेश करण्यात आला. म्हणजे कुठे तर त्या न्यायालय स्थापन करण्यात गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कार्यकारी सदस्यांचा समावेश करण्यात आला. तर मित्रांनो, हे होते कॉर्नवॉलिसचे काही कार्य. त्यांचे वाईट कार्य असो किंवा चांगले कार्य असो, हे कॉर्नवॉलिसने भारतात केलेले कार्य होते. आता आपण कॉर्नवॉलिसची संहिता समजून घेऊया. म्हणजे काय तर कॉर्नवॉलिसची काय संहिता होती, त्यांच्या न्यायिक सुधारणामध्ये काय संहिता होती हे आपण समजून घेऊया. बघा, कॉर्नवॉलिसच्या सर्व न्यायिक सुधारणांना अंतिम स्वरूप
काय तर अंतिम स्वरूप 1793 मध्ये प्राप्त झाले. काय तर कॉर्नवॉलिसच्या सर्व न्यायिक सुधारणांना अंतिम स्वरूप हे 1793 मध्ये प्राप्त झाले आणि या सुधारणांनाच म्हणजे काय तर या ज्या न्यायिक सुधारणा होता यांनाच कॉर्नवॉलिस संहिता असं म्हणून ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? कॉर्नवॉलिसची संहिता, जी 1793 मध्ये शेवट झाला, ज्यांचं 1793 मध्ये अंतिम स्वरूप प्राप्त झाले त्यांनाच कॉर्नवॉलिसची संहिता म्हणून ओळखलं जातं. आणि या सुधारणांचा अधिकार किंवा या सुधारणा अधिकारांच्या विभागणीच्या तत्वावर आधारलेल्या होत्या. म्हणजे प्रत्येक तत्वावर म्हणजे प्रत्येक विभागणीवर काही अधिकार दिलेले होते, अधिकार हे वाटलेले होते. त्या ज्या सुधारणा होत्या त्यांच्यामध्ये अधिकार वाटलेले होते. त्यानंतर कलेक्टर हा जिल्ह्याचा महसूल विभागाचा प्रमुख असण्याबरोबरच त्याला व्यापक व न्यायिक कक्षेचे अधिकार सुद्धा होते. ही व्यवस्था चुकीची असल्याच्या आधारावर कॉर्नवॉलिसने कलेक्टरचे सर्व न्यायिक व शिक्षेचे अधिकार काढून घेतले. म्हणजे काय तर पहिले आधी त्यांनी अधिकार दिले, त्यानंतर काय ते अधिकार काढून सुद्धा घेतले. कॉर्नवॉलिसने कलेक्टरचे सर्व न्यायिक व शिक्षेचे अधिकार काढून घेतले. त्यानंतर दिवाणी न्यायालयाची सुद्धा त्यांनी व्यवस्था केली. आता दिवाणी न्यायालयाची व्यवस्था कशी केली तर कॉर्नवॉलिसने एक पंचस्तरीय व्यवस्था निर्माण केली. कॉर्नवॉलिसने काय केली? एक पंचस्तरीय व्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये मुन्सिफचे न्यायालय होते. त्यामध्ये काय होते? आता मुन्सिफचे न्यायालय म्हणजे काय तर सर्वात खालच्या स्तरावरील न्यायी व्यवस्था. म्हणजे काय तर सर्वात खालच्या स्तरावरील न्यायालय भारतीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 50 रुपयापर्यंतच्या, काय म्हटलं मी, भारतीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 50 रुपयापर्यंतच्या मूल्यांचे खटले चालवण्यासाठी एक मुन्सिफ न्यायालय त्यांनी स्थापन केले. काय तर 50 रुपयापर्यंतच्या मूल्यांचे खटले चालवण्यासाठी मुन्सिफ न्यायालय जे खालच्या स्तरावर होतं. काय होतं? सर्वात खालच्या स्तरावर होतं, जिथे फक्त भारतीय अधिकारी होते. काय होते? फक्त भारतीय अधिकारी होते. त्यानंतर थोड्या वरच्या स्तरावर त्यांनी कोर्ट ऑफ रजिस्ट्रार चालू केले. काय चालू केले? कोर्ट ऑफ रजिस्ट्रार चालू केले. यामध्ये काय होतं तर युरोपीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली 200 रुपयापर्यंतच्या, काय म्हटलं मी, युरोपीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 200 रुपयापर्यंतच्या मूल्यांचे खटले चालवण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. काय? 200 रुपयापर्यंतच्या मूल्यांचे खटले चालवण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. कशाची? कोर्ट ऑफ रजिस्ट्रारची. त्यानंतर कोर्ट ऑफ रजिस्ट्रारपेक्षा थोड्यावर गेलं. थोड्यावर जर त्यांनी कोणती व्यवस्था स्थापन केली होती तर जिल्हा व शहर न्यायालय. कोणते स्थापन केले होते तर जिल्हा व शहर न्यायालय. आता यामध्ये काय होतं तर जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली वरील दोन्ही न्यायालयाच्या, काय म्हटलं मी, वरील दोन्ही न्यायालयांच्या अपिलांचे खटले चालवण्यासाठी आणि न्यायदान कायद्याने ज्ञान असलेल्या भारतीय व्यक्तीच्या मदतीने, बघा इथे गोष्ट लक्षात घ्या, भारतीय व्यक्तीच्या मदतीने हे न्यायालय चालवले जात असे. काय म्हटलं मी, भारतीय व्यक्ती म्हणजे ज्या भारतीयांना, ज्या व्यक्तींना न्यायाबद्दल माहिती होती, न्यायाबद्दल कायद्याबद्दल माहिती होती, त्यांनाच त्या कोर्टमध्ये येऊ द्यायला जायचं. म्हणजे काय तर त्या भारतीय व्यक्तीच्या मदतीने हे न्यायालय चालवले जात असे. म्हणजे त्यांचे विचार सुद्धा तिथे घेतले जात असे. त्यानंतर जो पुढचा टप्पा होता तो होता प्रांतिक अपिलांचे न्यायालय. काय म्हटलं मी, प्रांतिक अपिलांचे न्यायालय. त्यामध्ये काय होतं तर जिल्हा न्यायालय यांच्यावर अशी 4 प्रांतिक अपिलांची न्यायालय होती, ज्यामध्ये कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका आणि पटना. कोणती? तर कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका आणि पटना येथे ही न्यायालय ब्रिटिश न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली होती. कोणाच्या? ब्रिटिश न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली होती व त्यांना 1000 रुपयापर्यंतच्या मूल्याच्या निकालावर निकाल देण्याचा अधिकार होता. म्हणजे काय तर 1000 रुपयापर्यंतचा मूल्याचा कोणता निकाल असेल तर तो निकाल देण्याचा अधिकार होता. त्यामध्ये फक्त ब्रिटिश न्यायाधीश असायचे, त्यामध्ये भारतीय नसायचे, त्यामध्ये फक्त ब्रिटिश न्यायाधीश असायचे. आणि ते कुठे कुठे होते तर प्रांतिक अपिलांचे न्यायालय हे कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका आणि पटना या 4 ठिकाणी होते. कुठे? कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका आणि पटना. त्यानंतर जे शेवटचं न्यायालय त्यांनी स्थापन केलेलं होतं किंवा शेवटची अदालत त्यांनी स्थापन केलेली होती ती होती सदर दिवाणी अदालत किंवा सदर दिवाणी न्यायालय. आता हे काय होतं तर हे कलकत्ता येथील सर्वोच्च स्तरीय न्यायालय होतं. कुठलं होतं? कलकत्ता येथील सर्वोच्च स्तरीय न्यायालय होतं. ते गव्हर्नर जनरल व त्यांच्या कौन्सिलच्या नेतृत्वाखाली होतं. कोणाच्या नेतृत्वाखाली होतं? गव्हर्नर जनरल व त्यांच्या कौन्सिलच्या नेतृत्वाखाली होतं. या न्यायालयाला 1000 रुपयापेक्षा अधिक मूल्याच्या दाव्यावर निकाल देण्याचा अधिकार होता. म्हणजे जे पण होते ते 1000 रुपयापेक्षा अधिक मूल्याच्या दाव्यावर निकाल देण्याचा अधिकार होता. त्यामुळे मित्रांनो आपण इथे बघूया की दिवाणी न्यायालय, कॉर्नवॉलिसची जी संहिता होती त्यामध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था होती? जी पंचस्तरीय व्यवस्था होती. त्यामध्ये कोणकोणते न्यायालयाचे तर त्यामध्ये मुन्सिफचे न्यायालय. कोणते होते? मुन्सिफचे न्यायालय, जे फक्त भारतीय अधिकारी चालवायचे, त्यामध्ये फक्त 50 रुपयापर्यंतचे खटले चालायचे. त्यानंतर होतो कोर्ट ऑफ रजिस्ट्रार, ज्यामध्ये 200 रुपयापर्यंतचे खटले चालायचे, परंतु त्यामध्ये युरोपीय अधिकारी असायचे. काय असायचे? युरोपीय अधिकारीच्या देखरेखीखाली असायचं. त्यानंतर होतं 3rd नंबरवर जिल्हा किंवा शहर न्यायालय. जिल्हा किंवा शहर न्यायालय यामध्ये काय होतं? यामध्ये ज्या भारतीयांना कायद्याबद्दल ज्ञान होतं ते सुद्धा इथे येऊ शकत होते. आणि त्यांना सुद्धा मत दिल्या जायचं, त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा हे काम चालायचं. त्यानंतर 4थ्या नंबरवर होतं प्रांतिक अपिलांचे न्यायालय. काय होतं? प्रांतिक अपिलांचे न्यायालय हे कुठे कुठे होतं तर कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका आणि पटना. कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका आणि पटना इथे हे न्यायालय होतं आणि इथे फक्त ब्रिटिश न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चालायचं. इथलं काम फक्त ब्रिटिश न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चालायचं आणि इथले खटले हे 1000 रुपयापर्यंतचे असायचे.
काय तर 1000 रुपयापर्यंतचे असायचे. परंतु सदर दिवाणी अदालत किंवा सदर दिवाणी न्यायालय इथचे जे खटले होते ते 1000 रुपयापेक्षा जास्त, 1000 रुपयापेक्षा अधिक मूल्यांचे असायचे. आणि त्यांचं जे काम होतं ते गव्हर्नर जनरल व त्यांच्या कौन्सिलच्या नेतृत्वाखाली चालायचं. कोणाच्या तर गव्हर्नर जनरल व त्यांच्या कौन्सिलच्या नेतृत्वाखाली चालायचं. आता मित्रांनो, आपण लॉर्ड कॉर्नवॉलिसने पोलीस सुधारणेमध्ये किंवा पोलीस व्यवस्थेत सुधारणेमध्ये काय वेगवेगळ्या सुधारणा केल्या होत्या त्याच्याबद्दल बघूया. बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिसने जमीनदारांचे, काय म्हटलं मी, जमीनदारांचे परंपरागत पोलीस म्हणजे जे जमीनदारांसोबत आवश्यक राहत असे पोलीस, ते पोलीस अधिकारी काढून घेतले. म्हणजे काय, जमीनदारांना कोणतेच पोलीस अधिकारी दिले नाही. आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित पोलीस दलाची स्थापना केली. कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. कशाची? कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित पोलीस दलाची स्थापना केली. पहिलेचे जे पोलीस होते ते फक्त जमीनदारांसोबत राहायचे, त्यांच्या सुरक्षेसाठी असायचे, ते त्यांनी नेमलेले होते. परंतु ती पद्धत रद्द केली आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित पोलीस दलाची स्थापना केली. त्यानंतर कॉर्नवॉलिसने कंपनीच्या ताब्यातील प्रदेशात साधारणतः 400 चौरस किलोमीटरवर, म्हणजे काय तर 400 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात सर्कल पाडले. पोलिसांचे सर्कल पाडले. कोणत्या? तर 400 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळात. काय? 400 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात एक पोलिसांचे सर्कल निर्माण केले. कोणी? कॉर्नवॉलिसने. कंपनीच्या ताब्यातील प्रदेशात, फक्त त्याच प्रदेशात ज्यांच्यावर कंपनीचा ताबा होता. त्यानंतर प्रत्येक सर्कलमध्ये, म्हणजे हे जे सर्कल निर्माण केले होते यामधील प्रत्येक सर्कलमध्ये एका पोलीस ठाण्याची स्थापना केली आणि त्याचा प्रमुख म्हणून दरोगा हे पद निर्माण केले. काय म्हणतो? तर त्याचं एक पद म्हणून, त्याचे एक प्रमुख पद म्हणून दरोगा हे पद निर्माण केले. आणि सहसा दरोगा हा व्यक्ती भारतीय व्यक्ती असे, म्हणजे त्या जागी दरोगा या व्यक्तीच्या जागी जो भारतीय व्यक्ती नेमला जायचा, तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो या दृष्टिकोनातून तो भारतीय व्यक्ती नेमला जायचा. आणि पुढे जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद निर्माण करण्यात आले आणि जिल्ह्यातील सर्व दरोग्यांना त्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. काय म्हटलं मी? पुढे जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद निर्माण करण्यात आले आणि जिल्ह्यातील सर्व दरोग्यांना, म्हणजे ज्या जिल्ह्यात कंपनीचं राज्य होतं त्या जिल्ह्यातील जेवढे सुद्धा दरोगा होते त्यांना त्या पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आलं. आणि हा अधीक्षक मात्र ब्रिटिश अधिकारी असे, म्हणजे जेवढे सुद्धा दरोगा होते त्यांना भारतीय व्यक्ती म्हणून नेमलं जायचं आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी जो अधीक्षक होता तो पोलीस अधीक्षक हा ब्रिटिश अधिकारी असे. त्यानंतर मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिसच्याच काळात एक महत्त्वपूर्ण घटना घडली. आता ती घटना म्हणजे तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध. काय म्हटलं मी? तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध हे कोणाच्या काळात घडले? तर लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या. त्या म्हैसूर युद्ध, त्याचा युद्धाचा कार्यकाळ किती होता? 1790 ते 1792. 1790 ते 1792. आता या युद्धाची पार्श्वभूमी किंवा युद्ध हे कसं झालं ते बघूया. बघा, पिट्स इंडिया ॲक्ट, काय म्हटलं मी? पिट्स इंडिया ॲक्ट 1784 मध्ये स्पष्टपणे घोषित करण्यात आलेल्या शांतता व नाविस्ताराच्या धोरणाचा विपरीत कॉर्नवॉलिसने टिपू सुलतानच्या विरुद्ध मराठा व निजाम यांच्या समवेत त्रिपक्षीय युती तयार केली. काय केलेली? टिपू सुलतान यांच्या विरुद्ध मराठा आणि निजाम यांच्या समवेत त्रिपक्षीय युती तयार केली व म्हैसूर युद्धात भाग घेतला. काय घेतला? म्हैसूर युद्धात भाग घेतला आणि टिपू यांचा पराभव केला. काय केला? टिपू सुलतान यांचा पराभव केला व त्यांच्यावरती अपमानास्पद, काय म्हटलं मी? अपमानास्पद असा श्रीरंगपट्टमचा तह लादण्यात आला. काय लादण्यात आला? श्रीरंगपट्टमचा तह लादण्यात आला. तो कोणत्या युद्धादरम्यान? तर इंग्रज म्हैसूर युद्धादरम्यान. काय म्हटलं मी? तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धादरम्यान हा तह लादण्यात आलेला होता. हे युद्ध कधी झालं? 1790 ते 1792च्या दरम्यान. कधी झालं? 1790 ते 1792च्या दरम्यान. आणि त्यासाठी कोण जबाबदार होतं? तर कॉर्नवॉलिस. कोण जबाबदार होता किंवा कोणाच्या काळात हे युद्ध घडलं? तर कॉर्नवॉलिसच्या. कोणाच्या काळात? तर कॉर्नवॉलिसच्या. तर मित्रांनो, ही होती कॉर्नवॉलिसबद्दलची सर्व पार्श्वभूमी आणि माहिती आणि फॅक्ट्स जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरू शकतात. परंतु तुम्हाला जर कॉर्नवॉलिसबद्दल यापेक्षा अधिक माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच तुमच्या सहकाऱ्यांना ती माहिती वाचण्यात आनंद निर्माण होईल. आणि जर तुम्हाला आणखी काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. खूप खूप धन्यवाद.